आम्हालाही कळ जागे आहात म्हणून. उभारिला हात जगी जाणविली मात. हात उभारले जगद्गुरु तो आणि जगाला दाखवून दिलं देव उभा आहे तुमच्या आमच्या करता महाराज, तुमच्या आमच्या कल्याणा करताय. फक्त काय करायचं, जाऊन दर्शन करावं आणि प्रार्थना करा. कधीही मंदिरामध्ये गेलात तर त्या देवतेची तुम्हाला प्रार्थना करता आली पाहिजे. हनुमंतरायच्या अतुलित बलधामम वर्णशैला स्वर्णशैला वदेहम धनुजपनकृशानम ज्ञानिना, है की नाही. शरण नाही का आलं, शरण शरण नाही तर हम हनुमंते रुद्रात्मका हम पट बीज मंत्र येतात, बीज मंत्र म्हणा, है की नाही. नाहीतर मग नमस्कार तरी पण काहीतरी प्रार्थना करा. काय म्हणणं आहे तुमचं? एखाद्या बाईनं चांगली नथ घातलीत, चांगले कपडे घातलेत आणि तिचं कौतुकच झालं नाही, मग काय होईल सांगा बरं मला. बरं ती नाक अशी करून 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 वैतागलेली असते, ती कोणी काय बोललंच नाही, मला किती वाईट वाटतं. पण जर ती घातली आणि चांगले कपडे आणि तिचं जर कौतुक केलं तिला किती बरं वाटतं. ती म्हणते चास घेऊन जाता, है की नाही. जर स्तुती सगळ्यांना प्रिय आहे की नाही, मग वचने किम दरिद्रता. वाणीमध्ये दरिद्रता कशाला, सगळ्यांची स्तुती. तसं देवाची सुद्धा काय करा, स्तुती. सुंदर ते ध्यान वर्णन करता आलं पाहिजे. आणि जेवढं वर्णन कराल तेवढं प्रसन्न होतो. बरं लवकर प्रसन्न होतो. ती फक्त स्तुती करता आली. पहा तुम्ही, स्तुतीचेच प्रमाण जास्त आहे. श्री अनंता मधुसूदना नारायण जगव्यापका जनार्दन. अहो सामान्य माणूस जर प्रसन्न होत असेल, अहो शांबड्या पोराची जर स्तुती केली तर आई प्रसन्न होते महाराज, है की नाही. आमचं तर चॅलेंज असतं कधी कधी, म्हणजे ए त्या घरात जाऊ नको. आता वालीच्या रस्त्यानं ते इतकं कडू घर आहे म्हणले, ती बाई तर लयच बेकार बाई. आमच्या सगळ्यांच्या काय झाल्या, मग तिथं आमची भेट लागली. काय तू त्या घरी जाऊन दाखव. आता तो आमचा वारकरी, पक्का वारकरी होता. तो म्हणलं मी जाऊन दाखवतो. म्हणले नाही म्हणले तसं नाही, चहा काय जेवण करून येतो म्हणले. अहो म्हणले ती बाई लय खडूस आहे, ती शिव्याच देते म्हणले. अहो त्या माणसाने मी बघितलं, तो वारकरी भारी हुशार होता. तो गेट उघडलं आणि ते पोरग खेळत होतं महाराज. शेंबड पोरग होतं, ते उचललं. म्हणले काय पोरग आहे म्हणते, काय सुंदर राजबिंड पोरगा आहे. ओ हो हो. ती बाई आली, कोण आहे काय. ते पोरग हातात बघितलं, लगेच उपरणं घेतलं, शेंबूड पुसलं त्याचं. काय त्या बाईला आनंद वाटला. हो म्हणले कुठून वारकरी, काय लगेच हा स्वरच खाली गेला तिचा. कुठून काय नाही म्हणलं, असं चाललो होतो. काय तुमच्या मुलाचा कपाळ आहे हो, राजयोग. हो म्हणले चहा घेऊन जा. आम्ही बघितलं बाहेरून, बरे बापरे म्हणलं काय गडबड. ही बाई हाकलून देणारी बाई, चहा. तो तिथून आम्हाला सांगायला लागला जेवण करून चहा काय. आणि मग काय चहा घेता घेता त्यांनी जे लावलं त्याला ज्योतिष पण येत होतं. असं आहे तसं, आता असं करा जेवणच करून जा. मला सांगा, एखाद्या सामान्याची स्तुती सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी त्याला आनंददायी सुखी करते. परमात्म्याची स्तुती केल्यानंतर मला सुखी होणार नाही. मला सगळं काही तुमच्या मनोकामना पूर्ण, फक्त स्तुती करता आली पाहिजे. टेक्निक आहे बरं ती, उगत त्याला नाही. त्यात सुद्धा काय, नकल करने के लिए भी अकल लगती. एवढं खरं आहे, नकल करने के लिए भी अकल लगती. स्तुती करताना करता आली पाहिजे आणि ती करणं गरजेची आहे. परमात्म्याची सुद्धा स्तुती करा, आपोआप प्रसन्न होतो तो. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, उभा जगी जाणविली काय, देव बैसले सिंहासनी. आज सिंहासनावर ते आरूढ झालेले आहेत. आणि दुसरं
काही काही लोक म्हणतात मला देव या शब्दाचा अर्थ काय, काही काही म्हणतात देव हा काय आहे, एक भ्रामक कल्पना आहे. काय काय म्हणतात हा धर्म म्हणजे आफूची गोळी, असाही शब्द वापरतात बरं काही लोक, काही सुशिक्षित लोक. भरपूर आमचे घमासान युद्ध होतात त्यांच्याबरोबर, शाब्दिक मोठ्या मोठ्या चर्चा होतात. ते म्हणतात देवच नाही, आम्ही देवाला मानत नाही, ते सगळं आपोआप होतं. असंही काही म्हणणारी लोक आहेतच नाही. एक कॉम्रेड माइंडचा असाच कम्युनिस्ट, तो म्हणला ये सब नॅचरली चलता है, इसमें कोई ईश्वर कारणीभूत नाही, इथे काही त्याला कारणीभूत नाही म्हणले. म्हणलं असं नाही, याला काही नाही म्हणले. म्हणले हे पाऊस, समुद्राची वाफ होते, वाफेचे ढगाला थंड हवा लागली काय होते, त्यात ईश्वर कुठला कारणीभूत आहे? बरोबर आहे नाही म्हणले. मग ती शक्ती आपोआप होते, पदार्थ ती एकत्रित आली का ती शक्ती तयार होते. म्हणलं कसं काय? गुळ, नवसागर, पाणी एकत्र केल्यावर काय होतं? बघा कसे पिणारे गप्प बसलेले आहेत. मला सांग काय होती त्याच्यामध्ये? ती एक मादकता, ती शक्ती येते, ती मग ती शक्ती पदार्थामध्ये, ती शक्ती ईश्वराची शक्ती. बोलायला तयार असतात बरं ही लोक. पण त्याचा जो मुलगा होता अतिशय सज्जन होता, धार्मिक होता, प्रवचन कीर्तन ऐकणारा होता. तो म्हणला पप्पा नाही असं नाहीये, याला कोणीतरी करता है, मला नको शिकू म्हणले, मला शिकवतो का म्हणले. मग त्यांनी काय केले, सुंदर चित्र असं कागदावर चित्र काढलं, रंग भरले आणि ते वडील आल्यानंतर ते एका खुर्चीवर बसून चहा कॉफी घेत असायचे ते, आणि तिथंच त्यांनी ते चित्र सुंदर ठेवलं, त्याच्यावर पेपरवेट ठेवला. वडील आले, फ्रेश झाले, कॉफी घेत त्यांचं लक्ष त्या टेबलवर चित्राकडे गेले आणि त्यांनी विचारलं अरे काय सुंदर देखावा आहे म्हणले, काय चित्र आहे, कुणी काढलं? पोरग म्हणलं पप्पा डॅड आपोआप झालं म्हणले. मला काय उल्लू समजतो म्हणलं, आपोआप कसं काय होईल? नाही म्हणलं, पेन्सिल उठली, तिनं ते स्केच केलं, रंग ब्रश उठला, आपोआप झालं म्हणलं. ते म्हणले अरे मूर्खा, आपोआप कसं होऊ शकतं? ज्या अर्थी हे चित्र दिसतंय त्या अर्थी त्याला कोणीतरी करता. तो म्हणलं पप्पा एवढ्याशा छोट्याशा चित्राला जर करता लागत असेल तर या विराट ब्रह्मांडाला चालवणारा कोणी नसेल का? तुझी ये सत्तेने वेदासी बोलणे, तुझी ये सत्तेने वेदासी बोलणे, ये सत्तेने वेदासी बोलणे, तुझी ये वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी सूर्यासी चालणे, तुझी बळे, सूर्यासी सूर्याची चालणे, तुझी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, 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 ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. हे सूर्य बरोबर, रोज सूर्य बरोबर वेळेवर आहे का नाही? का आपल्यासारखं पहाटे 9 वाजता? थोडस लेट केलं तर काय होईल? हे सगळं त्याच्या म्या बोलविल्या भेद बोले, म्या चालविल्या, म्या हलविल्या प्राण हाले, जो जगात ते चाळी जा. हे सगळं तो करतोय महाराज, तुम्ही आम्ही नाही मानत. अहो एक क्षण नुसतं, अहो एका तत्वाला तरी त्यांनी आदेश दिलाय. आता बघा ना म्यानमारची काय परिस्थिती, काय हलतंय महाराज, काही राहिलं नाही. हा जरा पृथ्वीला असं वाटलं की जरा असं असं करावं, ओ उठवली कर, असं असं करा, जरा अंग मोडलं त्या पृथ्वीनं काय होईल आपलं? करत नाही ना ती. हो कुणाची सत्ता आहे?
त्या समुद्राला वाटलं जरा यावं सप्ता आला म्हणून भेट द्यायला. काय होईल? समुद्रे रेखा ओलांडावी आज्ञा माझी. तो चालवतोय मला. बोलविता देखविता सगळं तो आहे, कारणीभूत आहे महाराज. देखवी ऐकवी एक नारायण. तो दिसत नाही. तुम्ही कधी पाहण्याचा प्रयत्न केला नाही. एक दिवस अकबर बादशाह असा फकीर चालला होता रस्त्याने. आता फकीर जो फिकीर नाही करता हो फकीर आहे. तर तो फकीर तिकडनं चालला होता. तर त्या काय बादशाह त्याला बोलो आणि त्याला प्रश्न विचारला, तुम जो ईश्वर को मानते हो, परमात्मा को मानते हो, परवरदिगार को, अल्लाह को मानते हो? हाँ मानता हूं. बोले इतनी आपकी श्रद्धा है, वो क्या करता है? त्याला काय विचारलं? बिरबल तिथंच होता त्या दिवशी, कोणच नव्हतं दरबारामध्ये, तिघच. त्या फकीराला बोलवलं आणि म्हणलं क्या करताय? परमात्मा काय करतो म्हणले. तुम्ही ज्याच्या जीवावर आज एवढे उड्या मारता, भजन करता, गाता, तो दिसत तर नाही. म्हणले तो करतो काय? म्हणले याचं उत्तर असं देता येणार नाही. फकीर म्हणला. म्हणलं मग कसं? तुला उत्तर पाहिजे ना? म्हणले हो मुझे जवाब चाहिए. तर म्हणलं मैं असं उत्तर देणार नाही, मग माझी पण काहीतरी अट आहे तुला उत्तर दे. म्हणजे काय? तुझ्या सिंहासनावर बसव. तो म्हणला दिमाग खराब हो गया क्या? हाँ मेरे सिंहासन पर बैठने की गुस्ताखी कर रहा है, खाविज जहांपना. बिरबल जी बोल रहा नहीं आपको जवाब चाहिए तो ये सब करना पड़ेगा. कोणच नव्हता. बोले कोई देखने वाला तो नहीं है, आपको जवाब? हाँ मुझे जवाब चाहिए. तो बिठाओ बोले उसको. बसवलं ना सिंहासनावर आणि त्याला म्हणलं आता अभी क्या करना है, आगे क्या करना है? बोले कुछ नहीं नीचे बैठो. कुणाला? बादशाह. खाली बस. खाली बसवलं त्याला. खाली बस गपचूप. बोले अभी क्या करना है? बोले कुछ नहीं, वो जो राज मुकुट है ना मेरे मस्तक पे रख दो. बोले ऐसा कब? बिरबल म्हणलं अपने रखने में क्या है, फकीर तो है. कसा तरी असं काढलं आणि त्याच्या डोक्यात ठेवला. महाराज बैठो. बोले जवाब देता हूं. बोले क्या करता है? ये करता है. बोले रावाला रंक आणि रंकाला फकीरला मी बादशाह बन गया हूं, अब तू फकीर बन गया. बोले ये करता है. त्याच्या मनामध्ये जर आलं ना महाराज धेर नाही आहे. आणि म्हणून फक्त तो दिसत नाही याचं कारण आहे, तो दिसला तर त्याची किंमत जाईल. महाराज कळतंय माझं बोलणं? ज्ञानेश्वरी कळत नाही. ज्या दिवशी कळत त्या दिवशी ज्ञानोबरे संपले. तुका म्हणे नेणो युक्तीची ते खोली. नाही कळत बरं. गाथा कळत नाही. ज्ञानेश्वरी कळणार नाही. कारण का ती अगम्य, अभंग न भंग इति अभंग. तुमच्या आमच्या कविता, तुमचे आमचे लेख कितीतरी पुस्तकाशी कोनाड्यात पडलेली आहेत मला, त्या लायब्ररीमध्ये धूळ खात बसलेले आहेत. पण गाथा आणि ज्ञानेश्वरी चंद्र सूर्य असेपर्यंत त्याच्यावर विचार होईल का? वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जायचा. त्यांच्या कविता आहेत पण परतत्वाचा स्पर्श, परमात्म्याचा स्पर्श नाही ना. महाराज तुका म्हणे मज बोलवितो देव, बोलवतो तो, आहे की नाही? हा त्यांचा विश्वास आहे, ही त्यांची भावना आहे. तुमची आमची भावना नाही. हा खरं कीर्तनकार बोलतात म्हणजे खरं आहे का? मर तसंच, आम्हाला काय घेणं देणं. तुला विश्वास ठेवायचा ठेव, नाहीतर नको ठेवू. अरे मार्ग त्यांनी सांगितलं ना, संत कधी खोटं बोलणार नाही. आणि तुम्हाला विश्वास करावा. मला सांगा, हॉस्पिटलमध्ये जाता, दवाखान्यामध्ये तुम्ही जाता, इंजेक्शन देताना तुमचा विश्वास आहे की नाही? बोला ना. त्या डॉक्टरवर. आणि जर अविश्वास आला तर तेच इंजेक्शन तुम्हाला काय होईल? घातक होईल. बरं लक्षात घ्या. बायको जेव्हा ताट वाढते आणि संशय आला काय होईल? विश्वास. विश्वासावर जग चालतं. तसं विठ्ठल जळीच तळी रीता ठाव आजी मी या दृष्टी त्यांनी पाहिलंय ना, ते कुठं बोलणार नाही. हा मग आपल्याला दिसत नाही, आपण कधी पाहण्याचा प्रयत्न केला नाही ना. लक्षात घ्या. आपल्याला बऱ्याचशा गोष्टी दिसत नाही आणि काही गोष्टी दिसत नाही म्हणून त्याला नाकारता येत. हवा दिसत नाही, आहे की नाही? सुगंध दुर्गंध दिसत नाही.
कोरोना दिसत नव्हता. दिसला का? हा नाही नाही, कोरोनानं कमी आणि त्या सोशल मीडियानी जास्त मारली भयंकर. नाही नाही, त्यांचा रिसर्च चालू आहे. माझी तरुणांना सुद्धा, सगळ्या तरुण युवकांना युवतींना माझी प्रार्थना आहे, सोशल मीडियाच्या नादी लागू नका. थोडंसं ठीक आहे, काय हरकत नाही, आम्ही सुद्धा यूज करतो, पण त्याला काही मर्यादा ठेवा. रात्र कळत नाही, दिवस कळत नाही, काही ना लघवीला आलेली संडासला आलेली कळत नाही हो. काही ना ते असल्याशिवाय जेवण सुद्धा जात नाही. काही काही लहान पोरं मी बघितली, मला ते पोराला द्यावंच लागतं, नाही ते जेवतच नाही. अरे ते जेवतं पण ते चावतंय का नाही, आहे की नाही, ते खात राहतंय बघा, त्या कार्टूनकडे बघत बघत नाही. आणि मग त्या पोरांच्या ढेऱ्या अशा होतात मला बघा. का लक्ष दिलं नाही तुम्ही? आणि त्याला देऊ नका. मी म्हणलं ना, अति तिथे माती, अति सर्वत्र वर्जय. पाहू नका, मी या मताचा नाही. सगळी टेक्नॉलॉजी सगळी त्याच्यात आली, पण त्याला काहीतरी काय द्या, वेळ द्या, टाइम द्या, आणि चांगल्या करता त्याचा वापर करा. पण सारखं एंटरटेनमेंट, बुद्धी तुमची खराब होईल. आणि हे सोशल मीडिया, आणि आता रिसर्च चालू आहे. कोरोनामध्ये त्यांनी 20 ते 30% अभ्यास केलाय बरं तुमचा. आता बॉम्ब हल्ले होणार नाही, विषप्रयोग सुद्धा होणार नाही, फक्त सोशल मीडियाने तुम्हाला मारायचं. हो, ती चांगली बाई बँकेत काम, क्लार्क, ती काम करत होती चांगली धडधाकट, आणि तिला कॉल आला, मॅडम युअर कोरोना पॉझिटिव्ह, युअर रिपोर्ट. त्याचं तुमचा रिपोर्ट आला, युअर. तिने मोबाईल फेकून दिला आणि ओरडली. सगळा स्टाफ परत, मॅडम क्या हो गया, मॅडम मेरे पास मत आओ, मेरे पास मत आओ, मुझे कोरोना हो गया, मुझे कोरोना हो गया. दुसऱ्या दिवशी मेली. हे सांगतोय तुम्हाला मी. तुम्हाला मी अंधारात भूत दाखवीन आणि तुम्हाला दिसल पण. लक्षात येते माझं बोलणं तुम्हाला? म्हणून आता हे काही ओपनली बोलता येत नाही, कॅमेरे चालू आहेत, हे व्हायला नाही पाहिजे. काही काही गोष्टी ज्या अशा आहेत, आणि तुमच्यावर वॉच आहे. आता जे इंटरनेट तुम्ही यूज करताय ते इंटरनेट वेगळं आहे. या इंटरनेटवर सुद्धा वॉच ठेवणारे एक जाळ आहे. त्याही इंटरनेटवर, कारण का ही हॅकर आहेत, आमच्याकडे येतात, ते तुम्हाला माहिती नाही कोणास ठाऊक. ही सगळी हायर जेवढी एज्युकेटेड सगळी लोक आहेत ना, आणि सगळे भेटतात आम्हाला, नेते मंडळी येतात, आहे की नाही, चोर सुद्धा, CBIची लोक सुद्धा दर्शनाला येतात ना आम्हाला, आणि लगेच सांगून जातात. एक तर चोर मला ब्लेड कशी धरायची सांगायला, म्हणजे कशाला शिकवतो तुम्हाला? नाही नाही, म्हणजे माझी इच्छा आहे. म्हणजे कशाला तू प्रगट करतो, म्हणले इच्छा, आहे की नाही. आणि हे सांगतात स्पष्टपणाने, आम्हाला सांगतात. आणि म्हणून या, आणि तुम्ही काय सर्च करताय, तुम्ही लपलेले नाहीत बरं. तुमच्या प्रत्येक मानसिकतेवर, बौद्धिकतेवर, तुमच्या जो सराउंडिंग आहे त्याच्यावर त्यांचं काय चाललंय, रिसर्च चाललाय. आता हे ओपन बोलतोय तुम्हाला, मी जागं करतोय. जागं झालात ठीक आहे, नाही तर येथे कोणाचे काय बा गेले. जर तुम्हाला टार्गेट करा, मला हे व्हायचं, IAS अधिकारी व्हायचं, मला हे मोठं टार्गेट आहे, आणि याच्या नादी लागू नका. तुम्हाला ती गुंतवतात. आज युट्यूबला सुद्धा तुमच्या मनाप्रमाणे ती गाणी ते पुरवताय, तुमच्या स्वभावाप्रमाणे, तुमच्या स्वभावाप्रमाणे रील्स टाकतायत. नाही, मी आता अर्ध्या तासानंतर बंद करीन, 2 तास जातात महाराज. तुमच्या आयुष्यातली अमूल्य, तुम्ही जीवनातली तुमचा काळ, अमूल्य काळ हा गमावताय. म्हणून सावध करताना मी करतोय, लक्षात घ्या, जेवढं सावध करायचं आहे. आणि ईश्वर जो आहे, परमात्मा आहे, त्याला या डोळ्यांनी पाहता येत, यत् चक्षुषा न पश्यन्ति येन चक्षुगुंश पश्यति तदेव ब्रह्मत्वं विद्यते यदिदम् उपासते. या डोळ्यांना त्याला पाहता येत, हे डोळे त्याच्यामुळे पाहतात. कळते माझं बोलणं? तुम्ही मुडदा बघितलेला, मुडदा मेलेला, डोळे असतात की नाही चांगले, 22-24 वर्षाचा तरुण पहा तुम्ही, सगळं काही असं स्माईल असते त्याच्या, असं वाटतं झोपलाय तो. शरीर जसंच्या तसंच आहे, अवयव तसेच ताजे तवाने आहेत, पण कोण नाही त्याच्यामध्ये? आत्मा, परमात्मा नाहीये महाराज, लक्षात घ्या. म्हणून ईश्वर या डोळ्यांनी दिसणार नाही. कित्येक मोठे मोठे रिसर्च चाललेले आहेत. आता हे सुद्धा उपग्रह पाठवतायत, हे की नाही, मोठे मोठे सॅटेलाइट्स वर सोडलेले आहेत. चंद्रावर काय, मंगळावर काय, सूर्यावर काय, इकडं काय, तिकडं काय.
पण त्यांना माहिती नाही. आमच्या शास्त्रकारांनी, साधू संतांनी, ऋषीमुनींनी सांगितलेले आहे, यंत्रानं, या इंद्रियानं तो पाहण्याचा विषय नाही. मागे तुम्हाला मी सांगितलं की स्वप्नातले जे पैसे आहेत जागृतीत चालतील का? स्वप्नात करोड रुपयाची लॉटरी लागली आणि इकडं कर्ज होतं, फेडता येईल त्याला का? स्वप्नावस्था वेगळी आहे, जागृत अवस्था तशी. जागृत अवस्था वेगळी आहे आणि पारमार्थिक अवस्था वेगळी आहे महाराज. त्याला जो दिसला ना, देव देखिला देव देखिला तो नाही कोणा भ्याला. गवळणींनी सुद्धा तो परमात्मा पाहिला होता. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, तेने वेधिले तेने वेधिले तेने वेधिले मना. आहे की नाही? आपलं मन नाही वेदना, कारण का तो आपण पाहिलेलाच नाही. त्यांनी पाहिला महाराज. देखिला देखिला माये देवांचा देवो, पिटला संदेह मारे दोषे पण. दुसरं ज्ञानोबाऱ्यांना विचारा, ज्ञानोबा तुम्ही कसा पाहिला? तो हा रे शहरी पाहिला डोळे भरी. पण कसा पाहता? पाहणे दुरी सारोनिया दृश्य, द्रष्टा, दर्शन या त्रिपुटी रहित त्या परमात्म्याचं मी दर्शन केलं. असा जो परमात्मा आहे त्याला देव म्हणतो. त्याचे प्रकार बरेचसे आहे, बरचसं काही बोलता येईल. देव क्रीडा, विजिगिषा, व्यवहार, द्युती, स्तुती, मोद, मद, स्वप्न, कांती, गती एवढ्या अर्थामध्ये देव आहे. झोपणार नाही ना? देव क्रीडा, विजिगिषा, व्यवहार, द्युती, स्तुती, मोद, मद, स्वप्न, कांती, गती एवढ्या अर्थामध्ये देव शब्द आहे. फक्त एकच तुम्हाला सांगतो, द्युती म्हणजे प्रकाश. आता हा प्रकाश आहे म्हणून तुम्ही आम्ही एकमेकाला पाहतो. हा प्रकाश नसेल तर तमेव भांत मनुभाती सर्वम तस्य भासा सर्वमिदं विभा. त्या प्रकाशानं सर्व हे प्रकाशित होतं. आता तुम्ही सिनेमागृहात जाता, मला सांगा प्रकाशात चित्र आहेत का चित्रात प्रकाश आहे? झोपले नाही ना? लवकर सांगा. जेव्हा तुम्ही थिएटरमध्ये गेल्यानंतर प्रकाशात चित्र आहेत का चित्रात प्रकाश आहे? बिंदास बोला, महाराज घरचेच आहेत, काय टेन्शन घेऊ नका. क्या बात आहे. प्रकाशात तसे जगात हे विश्व कशामध्ये आहे? त्याच्या प्रकाशात आहे. त्याचा प्रकाश संपला ना, सगळंच संपलं महाराज. प्रकाश बंद केला, चित्र गायब होतील ना. मग तो द्युती, त्या प्रकाशामध्ये तो परमात्मा प्रकाशित होतो. पण अशा व्यापक परमात्म्याला आपल्याला ग्रहण करण्याकरता तुम्हाला ध्यान करावं लागेल महाराज. ध्यानामध्ये या सगळ्याचा बात करत करत न तोंदेहो इंद्रियाणी न प्राणो न मनो न धी विकारित्वात विनश्यत्वात दृश्यत्वाच घटो यथा. आहे की नाही? या सगळ्यांना बाजूला करत 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 तुम्ही जे उरता तेव्हा जी अवस्था होते तिथं परमात्मा काय होते? दर्शन होत आहे. एका कीर्तनात ह्या सगळ्या गोष्टी सांगता येणार नाही. आणि म्हणून बाबा महाराज हे आम्हाला कळत नाही म्हणून तुकोबारांनी देव बैसले सिंहासनावर बघ का आल्या याचका होय धणी. सगळ्यांच्या मनोकामना तो पूर्ण करतो. आणि दुसरं आहे आमचा हिंदू सनातन धर्म जो आहे तो चराचरामध्ये पाहतोय महाराज. आहे की नाही? विठ्ठल जळी स्थळी एक दिवस बिरबल जरा उशीर झाला दरबारात जायला. पण त्या विचारला, बिरबल नहीं आया आज? नहीं जा पण आप पूजा चल रही उनकी. अरे क्या समय पूजा करा गेला. त्याला वाटते बादशाला वाटलं घरी ते तुळशीला पाणी असं घालत होतं. कोण? बिरबल. बादशाह रागवला होता, चिडला होता. बिरबल ये क्या है? हम बोले हमारी पूजा है. बोले ये तुलसी, ये कौन सा पेड़ है? बोले वो तुलसी का पेड़, हमारी ये माता है. माता है? त्याला आला राग, वैतागला होता. त्यांनी ती तुळस घेतली, अशी सगळी तोडून मारून टाकून दिली. बिरबलला राग आला होता, पण मोठी माणसं राग दाखवत पण बदला घेतल्याशिवाय राहत. बिरबल आहे तो. डोक्यात बसला तो. बादशाह म्हणलं तेरा घेऊन बदला घेईन. म्हणले जहांपना खांबित सरकार हमारी ये माता है. म्हणले तुम्हारी माता को हिंदू की माता को मैंने तोड़ मरोड़ डाला. अच्छा. बोले लेट. बोले ऐसा अच्छा अच्छा पूजा बीजा झाली. म्हटलं नाही जाने दो, घूमने चले जाए. चलो आता राजा आहे, सत्तेपुढं काही शहाणपण चालत. बादशाह आणि दोघं असं बांधावरनं चालत होते. पुढं चालता चालता पुढं आला आग्याफोक. आग्याफोक माहिती आहे ना तुम्हाला? भयंकर महाराज.
आपल्या इकडं नाही वाटतं ते काय आहे ना आग्याफोक, असा चांगला डेरेदार आग्याफोक तो दिसला आणि बिरबलाने दंडवत घातला. बादशाह बोला बिरबल ये क्या है? बोली ये हमारा बाप है. तो बोला सुबह मैंने माँ को तोड़ मरोड़ दिया, ये बाप क्या है? गेला आणि झटला त्याला. काय झालं असं? बिरबल ये क्या हो रहा? बिरबल ये क्या? बोले देखो वो माँ थी, माँ ने छोड़ दिया, ये हमारे हिंदू का बाप है, ये बाप नहीं छोड़ता है बोले हमारा. और नाचायला लागला, थे 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 नाचा. अरे बोले बिरबल क्या करूं? बोले देखो जब बाप बच्चे को मारता है, बच्चा कहाँ जाता? बोले माँ के पास चलो. बिरबल महाराज नेलं तिथं, कुठं? तुळशी जवळ, आणि त्या मुळातली माती तुळशीचं पान मिक्स करून लावलं. तेव्हा लक्षात घ्या, मग हा जो ईश्वर परमात्मा आहे सर्व चराचरामध्ये तो काय भरलेला आहे. आणि तुम्ही म्हणा महाराज मग तो परमात्मा, हे सगळे देवता आम्ही इथं बसवल्या, एकाचाच फायदा आहे का? मला सांग, आज तुम्ही सगळ्या ग्रामस्थांनी ह्या देवतेंचं इथं काय केली? प्राणप्रतिष्ठा केली. किती लोक आली आज? हेच तृतीय चरणामध्ये सांगतात. एकाच्या कैवार, 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 एकाच्या कैवारे, एकाच्या कैवारे, एकाच्या कैवारे, एकाच्या कैवार, एकाच्या कैवार, एकाच्या कैवार, एकाच्या कैवार, एकाच्या कैवार, एकाच्या कैवारे, एकाच्या कैवारे, एकाच्या कैवारे, एकाच्या कैवारे, एकाच्या कैवारे, एकाच्या कैवारे. उगवी बहुतांची कोडे, उगवी बहुतांची कोडे, उगवी बहुतांची कोडे, उगवी बहुतांची कोडे. बैसले सिंहासनी, बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी. देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, सिंहासनी. एकाच्या कैवारे, उगवी बहुतांची कोडे, उगवी बहुतांची कोडे, उगवी बहुतांची कोडे. एकाच्या कैवारे, उगवी बहुतांची कोडे, उगवी बहुतांची कोडे, उगवी बहुतांची एकाच्या कैवाडे, उगवी बहुतांचे कोडे. वेळ संपत आलेली आपली, पण राम महाराजांचा आग्रह होता की थोडंसं पुढं जाऊ द्या ढकला म्हणून, पण वेळ संपली. पण एक 5 मिनिटांमध्ये एकाच्या कैवाडे उगवी अर्जुनाच्या निमित्तानं आज संपूर्ण विश्वाला काय मिळालं? गीतेसारखं तत्वज्ञान या ठिकाणी आपल्याला मिळालं. जर ही गीता सांगितली नसती तर अध्यात्मज्ञान